हॅलो फ्रेंड्स, मी माधव सर, संचालक द हिंदू अकॅडमी मुंबई. आजच्या सत्रामध्ये आपण MPSC ग्रुप सी 2021 त्याची परीक्षा 3 एप्रिल 2022ला झाली. ह्या संपूर्ण पूर्व परीक्षेच्या पेपरचं एकूण 100 प्रश्नाचं जे ॲनालिसिस आहे ते आपण आजच्या सत्रामध्ये बघणार आहोत. द हिंदू अकॅडमी मुंबईमध्ये आहे. माझा कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला लिंकमध्ये प्रोव्हाइड करतो. चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा मित्रांनो. चला तर आपण बघूयात क्वेश्चन नंबर 1. खालीलपैकी माझ्याकडे डी हा एक क्रमांकाचा जो सेट आहे तो आहे, त्याच्यामध्ये आपण 100 क्वेश्चन पाहणार आहोत. खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्वदेशी म्हणजे त्या देशातील राहणारे जे मूळ रहिवासी आहेत, ठीक आहे, त्या लोकांना सन्मानित करण्यासाठी त्यांच्या राष्ट्रगीतातील एक शब्द बदलण्यात आलेला आहे. ऑप्शन नंबर 1 इटली, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, स्पेन. तर याचं उत्तर आहे मित्रांनो ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया या देशाने त्यांच्या राष्ट्रगीतातील एक शब्द त्या ठिकाणी बदललेला आहे. ठीक आहे. इटलीची राजधानी रोम आहे, फ्रान्सची राजधानी पॅरिस आहे, ऑस्ट्रेलियाची कॅनबेरा आहे आणि स्पेनची राजधानी माद्रिद आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. कोणत्या देशाने पहिला आर्किटिक मॉनिटरिंग उपग्रह आर्किटिक M प्रक्षेपित केला आहे? तर रशिया, जपान, चीन आणि जर्मनी. याचं उत्तर आहे रशियाने 28 फेब्रुवारी 2021 मध्ये आर्किटिक M नावाचा जो उपग्रह आहे, ठीक आहे, हा जगातील पहिला मॉनिटरिंग करणार आहे तिकडे, तर हा उपग्रह पाठवलेला आहे. भारताचं ते संशोधन केंद्र आहे आर्किटिकमध्ये हिमाद्री नावाचं. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. द बॅटल ऑफ रेझांगला या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर संतोष यादव, कुलप्रीत यादव, नेहा सिंग, विजय दहिया. ठीक आहे. विजय दहिया आणि नेहा सिंग तर नाही, ॲब्सोल्युटली कुलप्रीत यादव ह्या या प्रश्नाचं काय मित्रांनो उत्तर आहे. इमॉ मॅकियन ही एकाच ऑलिम्पिकमध्ये 7 पदके जिंकणारी प्रथम महिला जलतरणपटू कोणत्या देशाची आहे? ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, इंग्लंड. तर ऑस्ट्रेलियाची आहे ही. ठीक आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये. ऑलिम्पिकचं जे हेडक्वार्टर आहे ते स्वित्झर्लंडमध्ये आहे. 1904 मध्ये ऑलिम्पिकची सुरुवात झाली. 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धा कुठे झाल्या? टोकियोमध्ये झाल्या. 2024च्या फ्रान्समध्ये आणि 2028च्या USA मध्ये होणार आहेत. ठीक आहे. तर हे तुम्हाला सायमल्टेनियसली काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. इथं लक्षात ठेवायचं मायकल फेल्प्स हा अमेरिकेचा आहे. ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक एकाच ऑलिम्पिकमध्ये त्याने पण 7 पेक्षा जास्त पदकांची कमाई केली होती. तो जलतरणपटू अमेरिकेचा. इथे काय विचारलं ना? इमा मॅकियन विचारलं, ही ऑस्ट्रेलियाची आहे. ऑटोमोबाईलसाठी आशियातील सर्वात लांब हाय स्पीड ट्रॅक, ठीक आहे, कुठे उभा करण्यात आलेला आहे? तर पुणे, इंदोर, मुंबई आणि चेन्नई. तर ॲब्सोल्युटली याचं उत्तर काय आहे? इंदोर आहे. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा हब काय आहे? तर पुणेमध्ये सर्वाधिक कंपनी आहे. तर इंदोरला काय आहे? आशियातील सर्वात मोठा हाय स्पीड ट्रॅक आहे. ठीक आहे. कशावरती आहे तो? तर तो NH3 मुंबई आग्रा ह्या रोडवरती आहे आणि त्याचं अंतर आहे 11.3 किलोमीटर. मध्य प्रदेशची राजधानी आहे मित्रांनो भोपाळ. ठीक आहे. आणि याचे मुख्यमंत्री आहेत शिवराज सिंग चौहान. भाजपचं इथं सरकार आहे. 2 महत्वाच्या नद्या मध्य प्रदेशमध्ये आहेत, नर्मदा आणि तापी. क्वेश्चन नंबर 6. कोविड-19 नंतरच्या जगातील सामाजिक आर्थिक आव्हानासंदर्भात संयुक्त राष्ट्र उच्चस्तरीय सल्लागार मंडळात कोणत्या भारतीय अर्थतज्ञाची निवड करण्यात आली? अरुंधती राय, अमर्त्य सेन, जयती घोष, रघुराम राजन. तर ऑप्शन काय करायचं आपल्याला? एलिमिनेट करायचं आहे. रघुराम राजन हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे बँक ऑफ लंडनचे गव्हर्नर आहेत. RBI चे गव्हर्नर पण होते ते. जयती घोष हे त्याचं उत्तर आहे. अमर्त्य सेन हे इकॉनॉमिस्ट आहे. अमर्त्य सेन आणि महबूब हक यांनी ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स इंट्रोड्यूस केला होता आणि 1998 मध्ये अमर्त्य सेन यांना त्याच्या संदर्भामध्ये जो अर्थशास्त्राचा नोबेल आहे तो मिळालेला होता. आणि अरुंधती रॉय ह्या लेखिका आहेत. त्यांचं एक महत्वाचं पुस्तक आहे द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स. ह्याला बुकर पुरस्कार पण त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. अमर्त्य तर जयती घोष हे त्याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 7. AK-47 बुलेटच्या विरोधी जगातील पहिले बुलेट प्रूफ हेल्मेट खालीलपैकी कोणी विकसित केले आहे? बघा, बुलेट प्रूफ हेल्मेट विचारले आपल्याला. काय विचारले? हेल्मेट विचारले, जॅकेट नाही. तर बिपिन रावत, वेद प्रकाश मलिक, अनुप मिश्रा, रंजन मथाई. तर ह्याचं उत्तर आहे अनुप मिश्रा. हे आर्मीचे ऑफिसर आहेत. त्यांनी हे काय केले? बुलेट प्रूफ हेल्मेट डेव्हलप केलंय. तर बिपिन रावत यांचं ते भारताचे चीफ ऑफ स्टाफ होते. यांचं नुकतंच काय झालंय? निधन झालंय. हे स्वतंत्र भारताचे पहिले चीफ ऑफ स्टाफ होते. आता सध्या मनोज नरवणे हे भारताचे COS आहेत. 30 जून 2021 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने कोणत्या देशाला मलेरिया मुक्त म्हणून प्रमाणित केले? बघा, मलेरिया मुक्त विचारले. बांगलादेश, कॅनडा, भारत का चीन? तर ह्याचं ॲब्सोल्युटली उत्तर आहे चायना. चायना आणि भारत हे दोन्ही पोलिओ मुक्त देश आहेत. ठीक आहे. पाकिस्तान अजून पोलिओ मुक्त देश नाही आहे. तर लक्षात ठेवतं
मलेरिया कशामुळे होतो तर एडिस इजिप्ती नावाची जी मच्छर आहे, डास आहे, ठीक आहे, मादी जे डास आहे त्याच्यामुळे हा रोग आपल्याला होत असतो. मलेरिया मुक्त चीन आहे, भारत मलेरिया मुक्त नाही आहे. भारतीय वंशाच्या अनिता आनंद यांची खालीलपैकी कोणत्या देशाचे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आली आहे? इंग्लंड, कॅनडा, अमेरिका, फ्रान्स. तर त्याचं उत्तर आहे कॅनडा. कॅनडाची राजधानी ओटावा. इथं लक्षात ठेवायचं, अमेरिकेच्या उपराष्ट्रपतीपदी भारतीय वंशाच्या कमला हॅरिस आहेत, ठीक आहे, आणि फ्रान्सची राजधानी काय मित्रांनो? पॅरिस आहे. माय पॅड माय राईट या नावाचा नाबार्डचा उपक्रम कोणत्या राज्यात सुरू झाला आहे? ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं, त्रिपुरा या ठिकाणी निर्मला सीतारामन यांनी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. आगरतळा ही त्रिपुराची राजधानी, गुजरातची राजधानी गांधीनगर, तामिळनाडूची चेन्नई, उत्तर प्रदेशची लखनौ. तर इथे लक्षात ठेवायचं त्रिपुरा या ठिकाणी. इंडो पॅसिफिक क्षेत्रातील सुरक्षा आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी इंग्लंड, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांनी नुकत्याच स्थापित केलेल्या त्रिस्तरीय कार्यक्रमाचे शीर्षक काय आहे? तर ऑकुस, इनपॅट, युसा यापैकी नाही. तर AKUS 15 सप्टेंबर 2021 मध्ये हा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं? USA अँड युनायटेड किंगडम विल अक्वायर टू न्यूक्लियर पॉवर सबमरीन फॉर ऑस्ट्रेलिया. ठीक आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघूयात 12 क्रमांकाचा. भारतीय प्राणी सर्वेक्षण या संस्थेच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अशोक सिंग, धृती बॅनर्जी, स्नेहा अग्रवाल, दृष्टी धमीजा. तर उत्तर आहे तर धृती बॅनर्जी. ठीक आहे. तर हेडक्वार्टर इथे कलकत्त्याला आहे आणि 1 जुलै 1916 मध्ये भारतीय प्राणी संरक्षण संस्थेची स्थापना झाली आहे. ठीक आहे. आता कलकत्त्याला असल्यामुळे इथे बॅनर्जी काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचं. आता ज्या विद्यार्थ्यांना हे माहिती आहे भारतीय प्राणी सर्वेक्षण कलकत्त्याला आहे, तर बॅनर्जी हे त्या विद्यार्थ्यांचं उत्तर ऍब्सोल्युटली बरोबर आलेलं असावं. कोणत्या राज्य सरकारने कॉपर महसीर नावाच्या मास्याला राज्य मासा म्हणून घोषित केला आहे? आता मासा म्हणलं की बऱ्याच विद्यार्थ्याला वाटतं की जिकडे समुद्र आहे तिकडे, परंतु तसं नाहीये. तर याचं उत्तर काय मित्रांनो? सिक्कीम आहे. ठीक आहे. तर आसाम, सिक्कीम, ओडिसा आणि मणिपूर. तर उत्तर सिक्कीम आहे. सिक्कीम हे भारतातील पहिलं ऑर्गॅनिक स्टेट्स आहे आणि केंद्रशासित प्रदेश जर ऑर्गॅनिक विचारला तर लक्षद्वीप आहे. ठीक आहे. त्यानंतर आसामची राजधानी दिसपूर, सिक्कीमची राजधानी गंगटोक, ओडिसाची भुवनेश्वर, मणिपूरची इम्फाळ. 1975 मध्ये भारतात त्या ठिकाणी सामील झालेले हे राज्य. भारतात 1975च्या अगोदर गोवा हे राज्य 1962 मध्ये आलं होतं आणि 1948 मध्ये काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद हे भारतामध्ये विलीन झालेल्या राज्यांचा योग्य तो उतरता क्रम आहे. कॉन्ट्रॅक्ट शेती करणारं भारतातील पहिलं राज्य काय मित्रांनो? तर तामिळनाडू आहे. ठीक आहे. ठीक आहे. चला पुढे जाऊया. सार्वजनिक आरोग्य सुविधामध्ये PSA ऑक्सिजन प्लांट्स बनविण्यास मंजुरी देण्यात आली. PSA चा विस्तार काय आहे? ठीक आहे. तर बघा, ऑक्सिजन सिलेंडरची जी कोविड-19 मध्ये जी कमतरता होती त्याच्या संदर्भात हा क्वेश्चन आलेला आहे. प्रेशर स्विंग ॲडपॉर्शन्स. ठीक आहे. तर इथं लक्षात ठेवतो ऑक्सिजन सिलेंडर बनवण्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं जे राज्य आहे, ठीक आहे, तर ते पहिल्या क्रमांकाचं जे राज्य ते महाराष्ट्र आहे. 1784 मेट्रिक टन पर डे. तर गुजरात सेकंड 1000 मेट्रिक टन पर डे आणि कर्नाटक थर्ड 700 मेट्रिक टन पर डे एवढी ऑक्सिजन सिलेंडरची निर्मिती करणारे हे महत्वाचे 3 राज्य आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. आता प्रेशर स्विंग अडॉप्टेशन तो आहे ना, तो DRDO कडनं डेव्हलप करण्यात आलाय. DRDO म्हणजे काय? डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. 1956 हेडक्वार्टर आहे नवी दिल्ली या ठिकाणी. कोणत्या राज्याने ILGMS नावाचे पोर्टल सुरू केले आहे? तर आसाम, ओडिसा, केरळ आणि नागालँड. तर उत्तराचा पर्याय मित्रांनो केरळ. खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या मदत अनुदानाशी संबंधित आहे? 270, 280, 275, 265. तर उत्तराचा पर्याय मित्रांनो 280. भारतीय राज्यघटनेच्या कलम नंबर 280 नुसार भारताचे राष्ट्रपती हे भारतातील सर्व घटक राज्यासाठी केंद्र सरकारच्या कर महसुलातील निधी राज्यांना समान न्याय तत्वावरती देण्यासाठी 280 नुसार एक वित्त आयोग नेमतात. 1951 मध्ये 50 मध्ये वित्त कायदा करण्यात आला आणि 1951 ते 56 मध्ये 5 वर्षासाठी राष्ट्रपती वित्त आयोग नेमतात. KC नियोगी पहिला वित्त आयोग आणि आता सध्या 17 ते 22 मध्ये 15वा वित्त आयोग आणि 15 वित्त आयोगाचे चेअरमन आहेत डॉक्टर NK सिंग. आणि केंद्र सरकारच्या कर महसुलातील सध्या राज्यांचा जो वाटा आहे तो 42% आहे. क्वेश्चन नंबर 17. ग्लासगो परिषदेसंबंधी विधाने असत्य. कुठली विधाने असत्य हे बघायचं आहे. ग्लासगो परिषद हवामान बदलासंदर्भात आयोजित केलेली होती. सर्व सहभागी देश कार्बन उत्सर्जन कमी करण्यास सहमत होते. सन 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन 0 पर्यंत आणेल आणि भारत सन 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन 0 पर्यंत आणेल. तर भारत 2030 पर्यंत नाही, तर भारत 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन काय करेल?
0 पर्यंत आणि असत्य काय आहे तर 4थ्या क्रमांकाचं विधान याच्यामध्ये असत्य आहे. क्वेश्चन नंबर 18 बघूयात. कलम 3 नुसार संसद राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते, हे बरोबर आहे. संसद राज्याच्या सीमा व नाव बदलू शकते, हे पण बरोबर आहे. नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतीची पूर्व शिफारस घ्यावी लागते, हे पण बरोबर आहे. कारण मनी बिल अर्थसंकल्प आणि नवीन राज्याच्या निर्मितीसाठी राष्ट्रपतीची पूर्व परवानगी लागते. त्यानंतर डी बघा, असे विधेयक सादर करत असताना संबंधित राज्याच्या विधिमंडळाने केलेला सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक असते. तर संसदेवरती राज्यांचा सल्ला बंधनकारक नसतो, त्यामुळे डी ऑप्शन रॉंग आहे. फक्त ए आणि बी आणि सी एवढेच ऑप्शन्स काय मित्रांनो खरे आहेत. ग्रामसभेच्या संदर्भात योग्य विधाने बघा. पंचायत स्तराच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या खेड्यांचा मतदार याद्यामध्ये नोंदणीकृत व्यक्तींच्या ग्रामसभेचा सदस्य असतात, बरोबर आहे. पंचायतीत सर्व नोंदणीकृत मतदारांची मिळून ग्रामसभा बनते, हे पण बरोबर आहे. ग्रामसभेचे अधिकार केंद्र सरकार निर्धारित करते, हे चुकीचं आहे. त्यांची ग्राम पातळीवरील अधिकार व कार्य राज्य पातळीवरील राज्य विधिमंडळासारखे असतात, हे एवढंच बरोबर आहे. म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचा ऑप्शन हा चुकीचा आहे. नेक्स्ट बघा मित्रांनो, क्वेश्चन नंबर 20. खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रात ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतून प्रत्यक्ष निवड पद्धतीने केली आहे? तर बोंगीरवाड समिती आणि पी.बी. पाटील समिती. बी आणि सी हे त्याचं उत्तर आहे. उच्च न्यायालय कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात? 220, 221, 213, 226. तर 226 मध्ये काय करतात? उच्च न्यायालय विशेष आदेश जारी करतात. आता 220 मध्ये उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक आहे. 221 मध्ये हायकोर्ट, हे काय हायकोर्टाच्या न्यायाधीशांची सॅलरी आहे. आणि 213 मध्ये राज्यपालाचे ऑर्डिनन्स आहेत, ठीक आहे. तर पॉवर ऑफ गव्हर्नर 213 मध्ये देण्यात आलेली आहे. उत्तराचा पर्याय चौथा 226. भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख, सत्य विधान काय नाहीये बघायचं. भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे का? तर पहिलंच विधान सत्य नाहीये, 26 जानेवारी 1950 आहे. 42व्या घटना दुरुस्तीनुसार धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला. त्याच्यानंतर राष्ट्रीय धर्मनिरपेक्ष, समाजवादी आणि राष्ट्रीय एकात्मता हे शब्द 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 मध्ये जोडण्यात आले. आणि राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय हे तत्व रशियन म्हणजे सोव्हिएत युनियन या देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेले आहे. पहिला ऑप्शन काय चुकीचा आहे. नंबर 3 बघा. खालील विधाने विचारात घ्या. मुख्यमंत्र्याच्या व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या त्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 15% पेक्षा जास्त असता कामा नये, हे बरोबर आहे. मुख्यमंत्र्याच्या व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या 12 पेक्षा कमी असता कामा नये, हे चुकीचं आहे. पहिलं ते विधान काय याच्यामध्ये बरोबर आहे. भारताची समृद्धता, एकता आणि अखंडतेचे रक्षण करणे आणि ती कायम राखणे हा उल्लेख खालीलपैकी कोठे आढळतो? तर संविधानाच्या उद्देश पत्रिकेमध्ये त्या ठिकाणी एकता, अखंडता आणि संरक्षण, अखंडतेचे रक्षण हे वर्ड आढळतात. भारतीय राज्यघटनेची आणि अमेरिकन राज्यघटनेची सुरुवात कधी झाली? वी द पीपल ऑफ USA, वी द पीपल ऑफ इंडिया. राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये एकदाच बदल करण्यात आले. 42वी घटना दुरुस्ती 1976. ह्याच घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन्स असं म्हटलं जातं. राज्याच्या महाधिवक्त्याच्या संदर्भात विधाने विचारात घ्यायचं आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती अर्हता त्यांच्याजवळ असणे आवश्यक असते, हे बरोबर आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे सर्व विशेष व कायदे व फायदे संरक्षण त्यास मिळतात, हे पण बरोबर आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे मानधन त्यास मिळते, हे पण बरोबर आहे. त्यांचा कार्यकाल निश्चित नसतो, फिक्स नसतो. 62 वर्ष पूर्ण होईपर्यंत असतो का? तर नाही. तर तिसरं रॉंग आहे, म्हणून ABC एवढंच आपलं खरं उत्तर आहे. नंबर क्वेश्चन 26. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हायसरॉय म्हणून ओळखला जातो? हिस्ट्रीचे क्वेश्चन सुरू करतात मित्रांनो. राणीचा जाहीरनामा आला 1858 मध्ये आणि त्यानुसार भारताचा गव्हर्नर जनरल हा भारताचा व्हायसरॉय झाला. म्हणजे शेवटचा गव्हर्नर जनरल काय होता? लॉर्ड कॅनिंग. हा 1858 मध्ये काय झाला? भारताचा व्हायसरॉय झाला. आणि 1858 ते 1862 हा लॉर्ड कॅनिंगचा काय मित्रांनो कालखंड आहे. गरीब मुलाचे शिक्षण व्हावे म्हणून कमवा आणि शिका ही स्वावलंबन शिक्षणाची योजना कोणी सुरू केली? तर कर्मवीर भाऊराव पायगोंडा पाटील रयत शिक्षण संस्थेची त्यांनी स्थापना केली आणि डी हे उत्तर त्याचं बरोबर आहे. अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना कोणी केली आहे? तर उत्तराचा पर्याय महात्मा गांधी. 1932 मध्ये त्यांनी त्याची स्थापना केली आणि त्याचे जे अध्यक्ष होते घनश्याम दास बिर्ला हे त्याचे काय होते? अध्यक्ष होते. हरिजन हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं 1933 मध्ये आणि साऊथ आफ्रिकेमध्ये असताना इंडियन ओपिनियन नावाचं त्यांचं वृत्तपत्र होतं. भूमिगत चळवळ महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात प्रथमचा सुरू करण्यात आली? तर 1942 मध्ये सातारामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांनी हे सुरू केलं. त्यांची तुफान सेना म्हणून देखील तिथे त्याचा ओळख होतो. 16 ऑक्टोबर 1905 हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? तर शोक दिवस. बंगालची फाळणी झाली होती, लॉर्ड कर्झननी ही फाळणी केली होती आणि भारतातील
समाजसुधारक आणि क्रांतिकारकांनी हा दिवस 16 ऑक्टोबर हा शोक दिवस म्हणून त्या ठिकाणी साजरा केलेला होता. आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते, तर आद्य क्रांतिकारक कोण आहेत मित्रांनो, वासुदेव बळवंत फडके. यांचा जन्म शिराडोन रायगड या ठिकाणी झाला. रामशांत त्यांनी उठाव केला होता. विदा सावरकर यांनी मित्रमेळा आणि अभिनव भारत या नावाची संघटना स्थापन केली. राजा राममोहन राय यांना आधुनिक भारताचे जनक म्हणतात. तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली होती. जोड्या लावा. मदनलाल धिंगरा यांनी कर्दन वायलीची हत्या केली. अनंत लक्ष्मण कानेरे यांनी नाशिकच्या कलेक्टरच्या जॅक्सनची हत्या केली. विनायक दामोदर सावरकर यांनी मित्रमेळाची स्थापना केली आणि हेमचंद्र दास यांनी जॉन बॉम्फिल्ड फुल्लर यांच्यावर हल्ला केला. म्हणून ऑप्शन नंबर 1 हा उत्तराचा पर्याय आहे. राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना कधी करण्यात आली, तर 15 ऑगस्ट 1906 ला राष्ट्रीय शिक्षण परिषद, 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र, 26 जानेवारी 1950 ला भारत प्रजासत्ताक. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करणारे भारतातील पहिले राज्य संस्थानिक कोणते, तर कोल्हापूरचे राज्य श्री शाहू महाराज, राज्य लोकराजा छत्रपती शाहू महाराज आणि बडोद्याचे जयसिंगराव गायकवाड यांनी भारतामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले. आणि भारतीय राज्यघटनेच्या आता सध्या कलम नंबर 21A मध्ये ह्या संदर्भातील तरतूद आहे. जगन्नाथ शंकर सेठ यांच्या संदर्भातील विधाने बरोबर कोणती आहेत एवढं बघायचं. तर बघा मित्रांनो, न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि मुंबई प्रांतीय कायदे मंडळाचे ते काय होते, पहिले सदस्य होते. मुंबई विद्यापीठाचे फेल होते नव्हते आणि मुंबईचे शिल्पकार असं त्यांना म्हटलं जातं. तर म्हणून मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असं त्यांना म्हटलं जातं. ठीक आहे, तर प्र. के. अत्रे यांनी त्याला मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणले, म्हणून C आणि D उत्तराचा पर्याय. प्रार्थना समाजाच्या संदर्भातले कोणते उद्दिष्ट आहेत. 1867 मध्ये आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी प्रार्थना समाज स्थापन केले आणि जाती व्यवस्थेवर प्रहार, अपोज द कास्ट सिस्टम्स अशा पद्धतीचं यांचं घोषवाक्य होतं. डॅड्याचे राजे भगवंतराव यांना 20 मे 1857 रोजी ब्रिटिशांनी त्यांना बंडखोरांना मदत केली असा आरोप ठेवून फाशी दिली होती. तर पेठ, नाशिकमध्ये पेठ नावाचं संस्थान आहे आणि या ठिकाणी हे काय होते, राजे होते. राजे भगवंतराव यांना ब्रिटिशांनी 1857च्या उठावामध्ये बंडखोरांना फाशी दिली, बंडखोरांना मदत केली म्हणून त्यांना फाशी देण्यात आली होती. इसवी सन 1911 मध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली. ठीक आहे, तर ह्याचं थोडंसं मला कन्फ्युजन होतं म्हणून हा जो प्रश्न आहे तो मी इथे घेत नाहीये. पुढीलपैकी कोणती व्यक्ती राष्ट्रीय महासभेत सामील झाल्या नाहीत परंतु त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक व इतर मदत केलेली आहे. ठीक आहे, तर BCD हा उत्तराचा पर्याय. भारतीय असंतोषाचे जनक असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख खालीलपैकी कोणी केला, तर सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी लोकमान्य टिळकांना काय म्हटले, भारतीय असंतोषाचे जनक आहेत. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं. 11च्या जनगणनेनुसार कोणत्या जिल्ह्यामध्ये स्त्री साक्षरतेचं प्रमाण, आता कम्पेअर जर केलं आपण तर ह्याच्यामध्ये अमरावतीमध्ये सर्वाधिक साक्षरता आहे तर नंदुरबारमध्ये सर्वात कमी साक्षरता पाहायला मिळते. सेक्स रेशो 0:6 मध्ये सर्वात कमी बीडमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आसाम येथे भारतातील सर्वात जास्त डॅशचे साठे उपलब्ध आहेत. बघा, आसामला दिग्बोई आणि नुनमती ह्या 2 तेलाच्या खाणी आहेत म्हणून खनिज तेल लक्षात ठेवायचं. लोह खनिज ओरिसा, दगडी कोळसा, झारखंड, छोटा नागपूरचा पठार. ठीक आहे, भारतात कोणत्या औद्योगिक प्रदेशात भारताचे हूर म्हणजे मिनरल रिसोर्सेस जिकडे असतात ना मित्रांनो, त्याला भारताचे हूर असे म्हणतात. तर छोटा नागपूरचा पठार म्हणजे झारखंड, बिहारचा दक्षिणेकडला भाग, पश्चिम बंगालचा पूर्वेकडला भाग, छत्तीसगडचा काही भाग, ह्याला मिळून आपण काय म्हणतो, मध्य प्रदेशचा काही भाग, ह्याला मिळून आपण छोटा नागपूरचा पठारी प्रदेश म्हणतो. ह्याला भारताचे हूर असे म्हणतात. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर नाहीत, कोणती नाहीत असं विचारलेलं आहे. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं आपल्याला. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण असून ते सातपुडा पर्वतरांगेत आहेत, हे बरोबर आहे. गाविलगड आणि मेळघाट हे डोंगर महाराष्ट्राच्या दक्षिण भागात नाही तर हे उत्तर भागामध्ये आहेत. ठीक आहे, बालाघाट डोंगर हे शंभू महादेव डोंगररांगाच्या उत्तरेस आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे, महादेव डोंगर सातारा दक्षिणेकडे आहे तर औरंगाबाद त्याच्या उत्तरेकडे आहे म्हणून A आणि C बरोबर आहे. आपल्याला B काय करायचं मित्रांनो, रॉंग काढायचं इथे. B हे विधान चुकीचं आहे. जनगणना 2011 नुसार कोणत्या जिल्ह्याची लोकसंख्या जास्त आहे, तर कम्पेअर जर केला आपण तर इथे औरंगाबादची लोकसंख्या सर्वाधिक आहे. ठीक आहे, काही ठिकाणी मला त्याचं उत्तर जळगाव पाहायला मिळतं. ठीक आहे, बघूयात अंतर्कीमध्ये. महाराष्ट्रातील कोणत्या धरणाला विल्सन धरण आणि त्या जलाशयात ऑर्थर सरोवर असे म्हणतात, तर भंडारदरा धरण जे आहे ना प्रवरा नदी नगरमध्ये, त्याला आपण काय म्हणतो, विल्सन धरण किंवा ऑर्थर सरोवर असं म्हणतो. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवायचं. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संरक्षित क्षेत्र डॅश राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर करण्यात आले, तर गुगामल्ल अमरावती या ठिकाणी हे प्रकल्प आहे. तर व्याघ्र प्रकल्प भारतामध्ये एकूण 53 आहेत आणि महाराष्ट्रामध्ये 7 व्याघ्र प्रकल्प आपल्याला पाहायला मिळतात. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील 0 to 6 वयोगटातील लोकसंख्येचे लिंग गुणोत्तर काय आहे. ठीक आहे, 1000 बॉर्न बेबीच्या मागे किती मुली आहेत, तर 894 इतकं प्रमाण महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रातील दुसरे सर्वात उंच शिखर कुठले, दुसरे विचारलेले आहे तर दुसरं काय,
कळसुबाई पहिला आहे तर दुसरं साल्हेर आहे. बघा इथं दिले, कसा मी हसतो आता बघ. कळसुबाई, साल्हेर, महादेव, हरिश्चंद्र, सप्तशृंगी, तोरणमाळ, अस्तंबा, तौला, बैराट आणि हनुमान. कसा मी हसतो आता बघ. ठीक आहे. जोड्या लावा. अभयारण्य आणि ठिकाण. तानसा ठाण्यामध्ये आहे, यावल जळगावमध्ये, माळढोक पक्षी अभयारण्य सोलापूरला आणि नागझिरा अभयारण्य आहे गोंदियाला. म्हणून ऑप्शन नंबर 1 उत्तराचा पर्याय. जोड्या लावा. सातारा. साताऱ्यामध्ये काय आहे मित्रांनो, तर आंधळी नावाचा प्रकल्प आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अमरावतीला शहानूर नावाचा प्रकल्प आहे आणि हिंगोलीला सावळी नावाचा प्रकल्प आहे आणि रत्नागिरीला नातूवाडी. ठीक आहे. आता वाड्या वस्त्या कुठे असतात, कोकणामध्ये असतात, म्हणून डी ला काय करायचं, 1 लावायचं आणि एक ऑप्शन फक्त एकाच ठिकाणी आहे, म्हणून हा उत्तराचा पर्याय आहे. भारतामध्ये जमिनीची धूप कोणत्या कारणामुळे होते, तर वृक्षतोडमुळे होते, कुरणांचा नाश होतो, भटकी शेती होते, अयोग्य लागवड होते, यामुळे वृक्षतोड होते. यापैकी सर्व. बुदेलखंड प्रदेशातील ग्रामीण वसाहती कोणत्या प्रकारच्या आहेत, तर बुदेलखंड कुठे आहे, मध्य प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे. तर केंद्रित वस्ती. ठीक आहे. कॉम्पॅक्ट सेटलमेंट्स असं याचं उत्तर आहे. महाराष्ट्रातील स्थळांचा वार्षिक पर्जन्यानुसार अचूक उतरता क्रम लिहा, तर आंबोली, महाबळेश्वर, माथेरान आणि लोणावळा असा त्याचा काय उतरता क्रम आहे. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत प्रकल्प कोणते, तर कोयना. ठीक आहे. सातारामध्ये आहे, कोयना नदीवरती आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असं सी.डी. देशमुख यांनी म्हणले. कोयना धरणाचा जलाशयाचं नाव आहे शिवसागर, राधानगरी आहे. कोल्हापूरला पंचगंगा नदीवरती आहे, त्याचं नाव आहे यशवंत सागर. ठीक आहे. खालीलपैकी कोणती संकल्पना राष्ट्रीय उत्पन्न या संकल्पनेशी संबंधित आहे, तर प्रवाही, फ्लो. आता इकॉनॉमिक्स. विकास वित्तीय संस्था स्थापन करण्यात आल्या कारण त्या काय करतात, अल्पमुदतीसाठी निधी उपलब्ध करून देतात आणि कृषी आणि त्यांच्या मुख्य क्षेत्राचा विकास करण्यासाठी विकास वाढवण्यासाठी मदत करतात. तर हे 2 उत्तर ए आणि बी बरोबर आहे. नाणे बाजाराचं नियंत्रण कोण करतं, तर आरबीआय करते आणि भांडवली बाजाराचं नियंत्रण कोण करते, सेबी. सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, 1982 मुंबईला हेडक्वार्टर आहे. आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, 1935. बघा, निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य असते का, तर हो. सापेक्ष दारिद्र्याचं निर्मूलन करणं शक्य नसतं. सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटावर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित असते. बरोबर आहे. दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही, तर ते पर्यावरणाच्या अवनतीसाठी देखील जबाबदार आहे. म्हणून 4च्या 4 तिन्ही ऑप्शन्स काय आहेत मित्रांनो, बरोबर आहेत. भारतासारख्या विकसनशील देशामध्ये निरपेक्ष दारिद्र्य आढळतं, तर अमेरिका विकसित देशामध्ये सापेक्ष दारिद्र्य आढळतं. चलनी नोटा भारत सरकारकडून जारी केल्या जातात. ठीक आहे. तर अयोग्य ओळखायचं आहे. ठीक आहे. तर पहिलं काय अयोग्य आहे, ते आरबीआय कडनं जारी केल्या जातात. संकुचित पैसा म्हणजे M1 मध्ये लोकांजवळील चलनाचा अंतर्भाव होतो. ठीक आहे. तर हे बी काय आहे, बरोबर आहे. M1 म्हणजे नॅरो मनी आणि M3 म्हणजे काय मित्रांनो, ब्रॉड मनी. क्वेश्चन नंबर 60 बघा. आयकरापासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला मिळते, आयकरापासून प्राप्त होणारे उत्पन्न कोणाला मिळते, तर केंद्र सरकारला मिळते. ठीक आहे. आयकर म्हणजे काय, प्रत्यक्ष कर. ज्या करांचा भार आणि ज्या करांचं वजन हे एकाच व्यक्तीवरती असतं, अशा कर प्रणालीला आपण काय म्हणतो, प्रत्यक्ष कर असं म्हणतो. खालीलपैकी कोणता कर हा भारतीय अर्थव्यवस्थेत प्रत्यक्ष कर नाही, तर महामंडळ कर, विक्री कर, उत्पादन कर आणि जकात कर. तर महामंडळ कर, कॉर्पोरेशन टॅक्स हा काय आहे, तर हा अप्रत्यक्ष कर नाही, तर तो काय आहे, प्रत्यक्ष कर आहे. खालील विधाने विचारात घ्या. नाबार्ड कृषी क्षेत्राच्या विकासाकरता कर्जाची सोय करून देते, तर बरोबर आहे. नाबार्ड ग्रामीण व्यवसायांना कर्ज पुरवठा करते, हे 2च बरोबर आहेत. शहरी उद्योगांना अर्थव्यवस्था वगैरे हे बाकीचं कायच बरोबर नाही, ए आणि बी बरोबर आहे. 12 जुलै 1982 ला नाबार्डची स्थापना झाली. शिवरामन समितीच्या शिफारशीनुसार भारतीय बँकांना सर्व भारतातील राज्य सहकारी बँकांची शिखर बँक आहे, अग्रक्रमाचे कर्ज निश्चित करते. भारतीय आणि परकीय बँकाला मिळून 32% अग्रक्रम दिलेला आहे. हेडक्वार्टर आहे त्याचं मुंबई. क्वेश्चन नंबर 63. समतोल अंदाजपत्रक म्हणजे काय, सार्वजनिक महसूल व सार्वजनिक खर्च समान असेल तर समतोल अंदाजपत्रक म्हणतात. सार्वजनिक महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा कमी असेल तर महसुली तूट निर्माण होते आणि महसूल सार्वजनिक खर्चापेक्षा जास्त असेल तर महसुली अधिक्य होते. ठीक आहे. जमा अधिक खर्च जर समान असेल तर समतोल होतो. 1952 ते 2022 पर्यंत भारतामध्ये तुटीचा अर्थसंकल्प मांडण्याचा आपल्या देशामध्ये काय मित्रांनो, प्रघात आहे. अर्थसंकल्प हा भारताच्या राष्ट्रपतीच्या वतीने भारताचे वित्तमंत्री लोकसभेमध्ये मांडतात आणि राज्यमंत्री राज्यसभेमध्ये मांडतात. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्याने कोणत्या प्रकारची बेरोजगारी उद्भवते, तर बघा मित्रांनो, तंत्रज्ञान विचारले तर तांत्रिक आहे ना, तर चक्रीय
आणि तांत्रिक ही विकसित देशामध्ये आढळते. हंगामी भारतामध्ये ग्रामीण आणि कृषी भागामध्ये, आणि प्रच्छन्न म्हणजे कमी प्रतीची प्रच्छन्न जी बेरोजगारी आहे ती कृषी क्षेत्रामध्ये आपल्याला आढळते. नेक्स्ट बघा 65 सुवर्ण जयंती रोजगार योजना याची अंमलबजावणी डॅश यांच्या मार्फत होते. लक्षात ठेवायचं, सुवर्ण जयंती रोजगार योजनेची जी अंमलबजावणी आहे ती व्यापारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका आणि सहकारी बँका यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी अंमलबजावणी होते. 1975 मध्ये भारतामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांची निर्मिती करण्यात आली. ब्रिक्स बँकेचे संस्थापक देश आहेत बघा, BRICS, ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. ऑप्शन नंबर ए आणि बी त्याचं काय आहे उत्तर आहे. ठीक आहे. याच्यामध्ये 45% शेअर होल्डर्स काय आहे तर चीन आहे, आणि 5% साऊथ आफ्रिका, आणि उर्वरित प्रत्येकी 15% ह्या देशांचा सहभाग आहे. पायाभूत विकासासाठी कर्ज पुरवठा करते ब्रिक्स बँक शांघायमध्ये 10,000 करोड रुपयाचे कॅपिटल्स आहे. त्यानंतर बघा 2010 मध्ये दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला. विकसित, विकसनशील आणि अविकसित अशा देशांचा हा संघ आहे. 2009 मध्ये पहिली परिषद एक्सेनिबर्ग रशिया या ठिकाणी याची झालेली आहे. 67 बघा कोणत्या योजनेद्वारे गरीब महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले जाते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची एक महत्त्वपूर्ण योजना आहे उज्ज्वला योजना. तर ह्या योजनेच्या माध्यमातून गरिबांना मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिलं जातं. भारतात खालीलपैकी कोणती योजना गरिबी कमी करण्यासाठी सुरू करण्यात आली नाही. रोजगार हमी योजना, जवाहर रोजगार योजना, सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजना 2000 मध्ये आली. सांस्कृतिक विकास कार्यक्रम हे रोजगाराच्या संदर्भामध्ये गरिबी कमी करण्याच्या संदर्भामध्ये नाहीये. जागतिक व्यापारी संघटनेमुळे भारताचे कोणत्या बाबतीत जास्त नुकसान झाले आहे तर व्यापारासंबंधी बौद्धिक मालमत्तेचा जो हक्क आहे याचं भारताचं जास्त नुकसान झालेलं आहे. हळद आणि कडुलिंब याच्यामध्ये भारत आणि USA मध्ये प्रॉब्लेम्स आहे. बासमती तांदळाच्या संदर्भात भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रॉब्लेम्स आहे. तर ह्याचं जे WTO जे आहे त्याचं हेडक्वार्टर जिनिव्हा आहे. ट्रिप्स आणि ट्रिम्स ह्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या WTOच्या संदर्भात मध्ये आहेत. ट्रिप्स म्हणजे काय, ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, आणि ट्रिम्स म्हणजे ट्रेड रिलेटेड इंटेलेक्च्युअल मेजरमेंट्स. थोडं लक्षात ठेवायचं तुम्हाला. लोकसंख्येचे स्थित्यंतर डॅश यामुळे घडते. ठीक आहे. तर मृत्यू, बदल, जनन दर, उत्पन्न वितरणातील बदल आणि नागरीकरण. तर उत्पन्न वितरणातील बदल नाहीये. तर A, B आणि D ह्याचं काय उत्तर आहे. द्रव्यमान 1 U ऊर्जेची समतुल्य डॅश आहे तर 931 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट. डॅशचा वापर सामान्यतः वाहनांच्या मागील दृश्य पाहण्यासाठी केला जातो. तर उत्तल दर्पण, कॉन्व्हेक्स मिरर. किरणोत्सर्गाचा शोध कोणी लावला तर हेनरी बॅक्वेरेल. तर मेरी क्युरी आणि हेनरी बॅक्वेरेल आणि मादाम क्युरी यांना नोबेल पुरस्कार मिळाला एकत्रितपणे. लक्षात ठेवायचं. ह्या मूलद्रव्याचा संच S स्तंभात मोडतो. NaCaBaRa. ठीक आहे. खालीपैकी कोणत्या धातूचे निष्कर्षण त्यांच्या क्षाराच्या पाण्यातील द्रावणापासून करता येत नाही तर K. हे अल्युमिनियमचे एक महत्त्वाचे घटक आहे, क्रिओलाइट. पेरिपॅटसमध्ये पायाच्या किती जोड्या असतात 14 ते 43. झुरळाचे पेरिप्लॉनेटा हे जेनेरिक नाव कोणी ठेवले कुर्मेरिस्टर्स. खालीलपैकी कोणत्या शर्तीचा संच ओबुलियाला सर्वोत्तम लागू होतो. ठीक आहे. तर ऑप्शन नंबर 4. खालीलपैकी कोणता वनस्पती समूह सृष्टीतील उभयचर वनस्पती म्हणून ओळखला जातो ब्रायोफायटस. खालीलपैकी कोणते विधान वनस्पतीमधील अकार्बनीय पोषक घटकाबाबत सत्य आहे तर कॉपर, झिंक आणि मॅग्नेशियम हे आवश्यक पोषक तत्व आहेत. ठीक आहे. कीटकनाशके कीटकांना विषबाधा करताना त्यांच्या कोणत्या संस्थांना प्रभावित करतात तर मज्जा संस्था. ठीक आहे. त्याला नर्वस सिस्टम्स वरती आघात करतात. शरीरातील रक्तामध्ये पाण्याचा अंश सामान्यतः आढळणाऱ्या पातळीपेक्षा कमी झाल्यास हॅप्रोसिन्स संप्रेरक स्त्रवला जातो. वेस्ट नाईल एन्केफेलायटिस या रोगामध्ये चेतासंस्थेला युगांडामध्ये 1937 मध्ये हा रोग आला होता. तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. व्हाईट बटन मशरूम्स चे वैज्ञानिक संबोधन काय अगारिकस बायसोफिरस असे आहे. बघा क्वेश्चन नंबर नेक्स्ट बघूयात. ABCD या विद्यार्थ्याकडे एकूण 30 पुस्तके आहेत. यातील एकाकडे 3 पुस्तके आहेत, दुसऱ्याकडे 6 पुस्तके आहेत, तिसऱ्याकडे 9 आहेत, चौथ्याकडे 12 पुस्तके आहेत. तर असे स्टेटमेंट पडले. तर ह्याच्यामध्ये काय विचारलेलं आहे की सत्य असतीलच अशी किंवा नसणारे विधाने निवडा. तर फक्त A काय आहे त्याचं उत्तर आहे. D हा त्याचा उत्तराचा पर्याय आहे. ठीक आहे. एक बांधकाम करण्यासाठी 10 समान वेगाने काम करणाऱ्या कामगारांची नेमणूक केली. 2 कामगारांनी दुसऱ्या दिवशी काम सोडले, दुसऱ्या दोघांनी तिसऱ्या दिवशी काम सोडले व हे काम संपेपर्यंत चालू राहिले. याचा परिणामी काम संपायला 2 दिवस जास्त लागले. जर 10 कामगारांनी सर्व दिवस काम केले असते
तर काम करायला किती दिवस लागणार तर ते निवडायला सांगितलं, तर 3 दिवस. ठीक आहे. तर त्याचं आपण बघूया. पुढील दिलेल्या 3 रंगांच्या हिरव्या, निळ्या, लाल खाड्यांचा क्रमिक माळ ओळखा. ठीक आहे. तर एक्स आणि झेड तिसऱ्या क्रमांकाचं उत्तर आहे याचं. नेक्स्ट बघा, साखरेची किंमत 60% वाढली, घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार? तर R/100 प्लस R इंटू 100 म्हणजे 60/160. तर 60ला भाग घातला, 8 दोन्ही 16, 0 गेला, 3 त्रिक 6, 3 दोन्ही 6. इथे परत 8ला भाग गेला 2, 25 त्रिक 75, 75/2, 75/2 बरोबर 37.5. पुढील 5 विधाने दिलेत, तर हे तुम्ही सोडवत नाहीये, तर BCE हे काय उत्तर आहे. ठीक आहे. 91 बघा. 91चं जे उत्तर आहे ते 4थ्या क्रमांकाचं उत्तर आहे याचा. 92चं पण मी सोडवलेलं आहे, ते निश्चितपणे 90 मीटरपेक्षा जास्त असणार नाहीये. पुढील माहिती राज्याचे क्षेत्रफळ दिलेले आहे, तिथे 80,000, 50,000 आणि 10,000 आणि 5,000 क्षेत्रफळ दिले, आणि त्याच्यात रकान्यामध्ये 16 लाख, 10 लाख, 4 लाख आणि 3 लाख अशी लोकसंख्या दिली. आता आपण जर बघितलं तर 16 लाख भागिले 80,000 जर भाग घातला तर प्रति चौरस किलोमीटरला काय घनता येते? 20 येते. आपण जर इथं जर भाग घातला 5,000 क्षेत्रफळाला 3 लाखाने, म्हणजे 3 लाखाला जर 5,000ने जर भाग घातला तर घनता किती येते? 60 येते. म्हणजे सर्वाधिक लोकसंख्या कुठे राहते? तर डी ह्या गटामध्ये राहते. विसंगत घटक ओळखा, तर तिसऱ्या क्रमांकाचं उत्तर आहे. जर अक्षर गट हे जर बदललं तर ह्याचं 2 क्रमांकाचं उत्तर आहे. ते तुम्ही अल्फाबेटिकली थोडंसं करून बघा. एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा 5ने मोठा आहे, त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये 8 मिळवले व छेदातून 1 वजा केल्यास 15/11 अपूर्णांक मिळतो, तर तो मूळचा अपूर्णांक आहे. डायरेक्ट इथे इलिमेट करूयात आन्सर. इथे बघा, ह्याच्या 7 मध्ये जर 8 मिसळले तर 15 होता, आणि 12 जर 1 मायनस केलं तर 11 होता, म्हणजे 15/11 आहे त्याचं काय उत्तर आहे. वडील व मुलांच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे. 4 वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या 6 पट होते, तर वडिलांचे व मुलाचे आजचे वय किती? 6 पट होते. मग कशा? आता प्रत्येकातनं 4 वजा करा. फॉर एक्झाम्पल 38 मधनं 4 केलं तर 34 होतात, आणि 12 मधनं 4 गेलं तर 8. मग 8 ची 6 पट 34 आहे का? तर नाही. तर इकडे या 40 मधनं 4 वजा गेले तर 36, 10 मधनं 4 गेले तर 6, 6 ची 6 पट 36. म्हणून आता सध्या त्यांचं वय किती? 40 वर्ष वडिलाचं आहे, 10 वर्ष मुलाचं आहे. एका ट्रेनच्या वेगातील गुणोत्तर 2:5 आहे. जर पहिली ट्रेन 5 तासात 350 किलोमीटर वेग धावली तर दोन्ही ट्रेनच्या वेगातील फरक किती आहे? आता 3चा फरक आहे याच्यामध्ये, वेग बरोबर अंतर भागिले वेळ, 350/5. ठीक आहे, बरोबर किती होणार? 70. आता हा पहिल्याचा वेग मिळाला आपल्याला. 2x बरोबर 70, 3x बरोबर प्रश्नचिन्ह. आता तिरपा गुणाकार करा. ठीक आहे. 70 गुणिले 3/2, 7 दोन्ही 7 त्रिक 21, 210/2 बरोबर काय? 105. 105 हा उत्तराचा पर्याय 4थ्या क्रमांकाचा आहे. एका शाळेतील मुले व मुली यांचे गुणोत्तर 4:5 आहे. मुलीची संख्या 76 आहे, तर मुले किती सांगितले? 4 मुली आहेत आणि 5 मुले आहेत. मग आता 76 मुली आहेत म्हणजे 4 युनिट 76. आता बघा, 76 चे 4 जर समान भाग पडले तर 19 होतात. 19 चोक 76 म्हणजे एका युनिटची किंमत 19 आहे. मग 19×5 = 95. इथं 95 उत्तर येतं. म्हणजे वर्गामध्ये 76 मुली आहेत आणि 95 काय मुलं आहेत. लास्ट क्वेश्चन बघूयात. एका परीक्षेमध्ये 35% विद्यार्थी पास झालेत व 455 विद्यार्थी नापास झाले, तर त्या परीक्षेला एकूण किती विद्यार्थी बसले होते? तर लक्षात ठेवायचं, 100% विद्यार्थी बसले होते, 35% पास झाले म्हणजे 65% नापास झाले. तर हे लक्षात ठेवायचं. तर 700 गुणिले 65% भागिले 35% भागिले कट होतात. तर इथे लक्षात ठेवायचं मित्रांनो, भाग घालायचं तुम्हाला सरळ सरळ. इथे बघा, इथे केलेलं आहे मी हे. तर ह्याचं जे उत्तर आहे ते काय? 455 गुणिले 35 भागिले 65 बरोबर काय येणार? याचं उत्तर 700 येणार. तर अशाच काही महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद.